श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या 19 फेब्रुवारी शिवजयंती. शिवजयंती कशी साजरी करावी, बघा शिवजयंती कशी साजरी करावी हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग बघूया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायलंकार मंडित, शस्त्रास्त्र निस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. बघा, ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला, ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे महाराष्ट्राचे कुलदैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते. बघा, ओम बोलल्याने मनाला शांती मिळते. साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते. राम बोलल्याने पापातून मुक्ती मिळते. तसे छत्रपती शिवाजी बोलल्याने आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते. शिवाजी महाराज हे आपल्या साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात. शिवजयंती कशी साजरी करावी थोडक्यात बघूया. सकाळी लवकर उठून अंगणात सडा टाकावा, रांगोळी काढावी, वाहनांना तसेच घरावर भगवा ध्वज लावावा, गोडधोड अन्नपदार्थ बनवावेत, नवीन वस्त्र परिधान करावेत, घरामध्ये पोवाडे, शिवाजी महाराजांची गाणी लावावीत, घरात छोटी मोठी सजावट करावी, शिवाजी महाराजांची मूर्ती अथवा प्रतिमा ठेवावी, त्या सहकुटुंब हार, पुष्प, सुमनांजली अर्पण करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह स्वराज्यकामी आलेल्या ज्ञात अज्ञात मावळ्यांचे स्मरण करावे. शिवाजी महाराज संभाजी महाराज यांची गारद देऊन जयघोष करावा. शिवरायांची जिद्द, चिकाटी, नीतिमूल्य, दूरदृष्टी, पराक्रम अशा सर्व गुणांचे स्मरण करून त्यांच्या प्रेरणेने स्वतःचा एक नवसंकल्प करावा. तसेच या दिवशी एखाद्या शुभ कार्याची सुद्धा सुरुवात करावी. घरातील लहान मोठ्यांना किंवा लहानग्या ना शिवरायांचा आदर्श, राज्यकारभार व पराक्रमाच्या कथा सांगाव्यात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित कराव्यात. आपल्या प्रियजनांना शिवचरित्रावरील पुस्तके भेट द्यावेत. समाजातील उपेक्षित, गरीब, शोषिवंत, अनाथ तसेच गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सार्वजनिक उपक्रम जसे की वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता, जलसंवर्धन, श्रमदान यासारखे उपक्रम राबवावेत. विद्यार्थी, उद्योग, व्यवसाय, नोकरी, शेती पर मार्गदर्शन शिबिर द्यावी. परिसरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सहकुटुंब सहभागी व्हावे. मराठा साम्राज्याचे हे 18 पगड जाती अलुतेदार बलुतेदार सर्व जाती धर्मांचे होते. त्यामुळे सर्व जाती धर्मांच्या बांधवांनी आपल्या राजाचा जन्मोत्सव आनंदाने साजरा करावा. गाडीमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती, प्रतिमा किंवा भगवा ध्वज ही नियमांचे उल्लंघन करण्यासाठी सूट नसून जबाबदारी आहे, हे विसरू नये. छत्रपती शिवाजी रायांना आपण पौराणिक कथांमधील चमत्कारिक करणारे देव मानतो, तर आदर्श जीवन जगण्यासाठी वास्तववादी प्रेरणास्त्रोत म्हणून वंदन करावे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्याप्रमाणेच हाडामासाचे होते. जयदेव जयदेव जय शिवराय अशी आरती करावी. त्यांना देवत्व देणे म्हणजे त्यांचे कर्तृत्व होय. त्यामुळे आरती म्हणावी, नारळ फोडावे, नैवेद्य असेल नैवेद्य दाखवावे. आपण अशी साजरी केल्याने शिवजयंतीचे फोटो घरोघरी शिवजयंती या अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करूयात. महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज. जागवल्याशिवाय जाग येत नाही, जागवल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही.
आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही संपणार नाही माझ्या शोभाचा दरारा, संपला नाही संपणार नाही माझ्या शोभाचा दरारा. बघा शिवाजी हे काय नुसते नाव नाही, बघा शिवाजी हे काय नुसते नाव नाही, शिवाजी हे काय नुसते नेतृत्व नाही, शिवाजी हे काय नुसते कर्तृत्व नाही, शिवाजी हे सर्वोच्चतेचे परिणाम आहेत. बघा मागील 350 वर्षात अनेक राजे आले आणि गेले, पण ज्यांची जयंती आज जितक्या उत्साहात साजरी होते असे फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच होऊन गेले. बघा स्त्रियांचा खरा आदर करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवशाही असा एकमेव काळ होता तिथे लहान मुलींपासून वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत शिवाजी महाराजांचे आदर्श व्यक्तिमत्व होते. बघा आजच्या काळात या आधुनिक महाराष्ट्रामध्ये, आजकालच्या या आधुनिक भारतामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करतात, परंतु शिवशाही असा एकमेव काळ होता त्या काळामध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही आणि एकही भिकारी कधी बघायला मिळाला नव्हता. म्हणून बघ अशा या आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या शिवजयंती कशी साजरी करावी, शिवाजी महाराजांची कशी शिवजयंती साजरी करूया हे आपण ठरवले पाहिजे. तर शिवजयंती नक्की उद्या साजरी करूया. चला तर मग ऐतिहासिक बदलाचे साक्षीदार होऊयात. शिवराय मनामनात आहेत अशा शिवजयंती घरात घरात साजरी करूया. अंधार फार झाला, अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शोभा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.